स्वागतम. सर्व गावातील भावभक्तांना विनंती करण्यात येते की कथेला सुरुवात होणार आहे. अवघ्या काही क्षणात सर्वांनी मंडपात विराजमान व्हावे. ज्ञानपीठांवर विराजमान झाले आहेत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुला वंदन करून आज आपण कथेला सुरुवात करूया. आज भागवत कथेचा 5वा दिवस. मी शीतल डोंबरे सर्व भाविक भक्तांचे सावजी परिवारातर्फे हार्दिक स्वागत करीत आहे. भागवत ग्रंथ पूजन व अमोल महाराज यांचा सत्कार करण्यासाठी मी निमंत्रित करते देवीदास सावजी व नलिनी सावजी यांना.
गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. धन्यवाद. यापुढील सूत्र आदरणीय श्री अमोल महाराजांना सोपवते. धन्यवाद. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ सरस्वती रविशुक्रो बृहस्पतिः पञ्चैतानि स्मरेन् नित्यं वेदवाणी प्रवर्तते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः. कस्तूरी तिलकं दलाटपटले वक्षस्थले कौस्तुभम् नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणोः करे कङ्कणम्. सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि. जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः. तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुकाः. विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्धिताय नागाननाय श्रुतियज्ञविभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते. गोपाल कृष्ण भगवान की, शुकाचार्य महाराज की जय, अम्बा माता की जय. हरे कृष्णा हरे राम राम
सगळ्यांनी म्हणा. हरे कृष्णा हरे राम राम गोविंदा. हरे कृष्णा हरे राम राधे गोविंदा. तरी कृष्ण प्रसादाचा मध्यभागी. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री परमात्मने नमः. राजोवाच कथितो वंशविस्तारो भवता सोमसूर्यजो राज्ञां तो भयवंशानां चरितं परमाद्भुतम्. यदोश्च धर्मशीलस्य नितरां मुनिसत्तमा तत्रांशेनावतीर्णस्य विष्णोर्वीर्याणि संसरः कृतवान् अवतीर्य यदोर्वंशे भगवान् भूतभावनः कृतवान् यानि विश्वात्मा तारिणो वद विस्तरात्. निवृत्तकर्षैरुपगीयमाना भवौषधात् श्रोत्रमनोभिरामा कवुत्तमश्लोकगुणानुवादात् पुमान् विरज्येत विना पशुभ्या. गंगेच्या पवित्र पावनाच्या काठावर आचार्य सुखदेवजी महाराज राजा परीक्षितीला भगवान परमात्म्याची परम पावनी अशी भागवती कथा निवेदन करीत आहे. राजा परीक्षिती सर्वांगाचे कान करून कथेचं श्रवण करत आहे. राजाला भगवंताची कथा श्रवण करत असताना सर्व विषयांचा विसर पडतो. अगदी मृत्यू समीप आला असताना सुद्धा त्याचं भान नाही. निमग्न झाला आहे राजा परीक्षिती. शुकाचार्य महाराज एक एक अवताराचं वर्णन करून सांगत आहे. राजा पुन्हा प्रसन्न होतो, आनंदित होतो. ते त्याच्या मनातले काही प्रश्न, काही जिज्ञासा आचार्यांच्या समोर निवेदन पण करतो. त्याच्या प्रश्नाची उत्तरं पण आचार्य देत आहेत आणि हळूहळू हा संवाद त्या विशिष्ट टप्प्यापर्यंत येऊन थांबला आहे. नवम स्कंदामध्ये सूर्य आणि चंद्रवंशाच्या राजाची चरित्र कथा सांगितल्यानंतर काही 2-3 श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं सगळं चरित्र सांगितलं. भगवंत गोकुळामध्ये मथुरेमध्ये जन्माला आले. गोकुळामध्ये भगवंताने अनेक लीला केल्या. काही दुष्टांचा संहार केला, सज्जनांचं परिपालन केलं. असे 1-2-3 श्लोकामध्ये सांगून परमात्मा निर्याण करते झाले. सोपं उदाहरण सांगितलं. आणि शुकाचार्य महाराज थोडेसे थांबले. शुकाचार्य थांबल्यानंतर आता दशम स्कंदाच्या सुरुवातीला
राज्य बोलायला सुरुवात करतो. कथितो वंश विस्तार भवता सोम सूर्ययो. हे आचार्य तुम्ही मला सोम सूर्य वंशाचं वर्णन करून सांगितलं, चंद्रवंशाचं वर्णन केलं, सूर्यवंशाचं वर्णन करून सांगितलं. त्या वंशातल्या अनेक राजांची चरित्र अतिशय सुंदर अद्भुत अशी चरित्र मी ऐकली. मला खूप आनंद झाला. तुम्ही काल असंही म्हणाला यदोश्च धर्मशीलस्य नितरां मुनिसत्तमा. यदुवंशाच्या पवित्र अशा यदुवंशामध्ये भगवान परमात्म्याने जन्म धारण केला. तुम्ही सांगितलं तेवढं कृष्णाने जन्म धारण केला. ते कसं कसं जन्माला आला, फक्त जन्माला आला एवढंच सांगितलं. बाकीचं सगळं तर ऍक्टिंग मध्येच बघितलं आम्ही. ते आलेलं त्याला बाहेर मला ते काल जेल तोडलेलं तर फार छान वाटलं. कारागृहाचा मस्त तोडून टाकला भागवतात नाही बरं. हा भागवतात नाही कारागृह तोडलेलं. ते दरवाजे आपोआप निघाले असे. आता ते आपोआप निघत नव्हतं म्हणून उघडले दरवाजे म्हणे. ठीक आहे काही असं ना पण छान ऍक्टिंग नंबर 1. परत एकदा टाळ्या वाजवा मिळेल. वा जे वसुदेव एवढे ऍक्टिव्ह होते की दरवाजा आपोआप जर उघडत नसेल तर उघडून टाकलं. भगवंताचा जन्म झाला, गोकुळात गेले. हे तुम्ही काहीच सांगितलं नाही पुढे. मला त्या कथा ऐकायच्या आहे. मला ती परमात्म्याची पूर्ण कथा ऐकायची. परमात्म्याने यदुवंशामध्ये जन्माला आल्यानंतर काय काय केलं एवढं बोलून राजा थांबत नाही. आपली जिज्ञासा आपल्या शब्दातून व्यक्त करतो. बघा आज 5वा दिवस मध्ये कधी कधी लक्षात राहत 5वा दिवस. आणि आता राजा सांगतोय हे आचार्य आता मला कथेचं महत्व समजून आलं आहे. ज्यांच्या विषयाच्या सर्व वासना निवृत्त झालेल्या आहेत अशा महापुरुषांनी ज्या चरित्राचं गायन करावं असं दिव्य भगवत चरित्र मी आपल्या मुखातून ऐकतोय. हे भागवत कसं आहे. भवौषधा हे भवाचं औषध. आधी भव नावाचा एक रोग आहे. हे माहिती आहे तुम्हाला. भव नावाचा एक रोग आहे. जसं सर्दी, खोकला, ताप सगळे पारायण करत होतो तिकडून आवाज येत होता. लस आलेली आहे गावात. कोणाकोणाची घ्यायची राहिली त्यांनी घ्या, लस घ्या. जुन्या काळामध्ये एखादं नमस्कार केला की मित्र आशीर्वाद यशवंत हो. तसं मी सांगतो लसवंत व्हा. लस घ्या. रोग असो नसो त्या शरीरासाठी उपयुक्त आहे. आणि अहो प्रत्येकासाठी सरकारने एवढी उपलब्ध मोफत मध्ये तयार करून दिली. पण ते सुद्धा तुम्हाला काही उदगीरला वगैरे जाऊन घ्यायचं नाही. घरापासून फक्त त्या दवाखान्यात जिथं आहे जायचं आणि घ्यायचंय. आज गावामध्ये आलेली आहे. आणि म्हणून कारण कोरोना हा एक रोग आहे. त्याचे काही लक्षण आहेत. सर्दी, ताप, खोकला एवढं. मग त्याच्यासाठी औषध काय आहे. हे लस हे त्याच्यावरचं औषध आहे. तस भव नावाचा एक रोग आहे. भवरोग. आता हे कशावरून ओळखायचं भवरोग. ते कसं आहे कोरोनाच्या टेस्टला पैसे नाही आहेत.
पण भवरोगाच्या टेस्टला म्हणजे 200 रुपये, प्रत्येकाला 200 रुपये. कुणाला तपासणी करायची ते 200 रुपये द्यायचे, टेस्ट करणार. ही टेस्ट फक्त माझ्याकडेच करून मिळेल. जाऊ द्या, मी तुम्हाला सांगून टाकतो, मोफत सांगून टाकतो. कारण एवढं कोरोनाची लस मोफत द्यायला लागली तर मी तरी कसे पैसे घेऊ त्याचे. जाऊ द्या, मोफत सांगून टाकतो तुम्हाला. फक्त तुमचं तुम्ही टेस्ट करून पहा. एकदम सोपी टेस्ट आहे. विषय विषाचा तडे पारू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय जो गोडू जीवासे जाहरा. हे म्हणजे समजून घ्या. विषय कडू असताना जर गोड लागू लागले आणि परमार्थ गोड असताना जर कडू लागू लागला तर मी भवरोगी आहे. आणखी कळण्यासारखं सांगतो तुम्हाला. भागवतामध्ये कीर्तनामध्ये बसल्यानंतर जर झोप येऊ लागली तर समजायचं आपण 50% रोगी आहोत. त्याच्यापेक्षा आणखी काय बघतो. आणि टीव्ही पुढे बसल्यानंतर असे डोळे मिठी नाही गेले की समजायचं आपण फुल 100% रोगी आहोत. तुमचा काय अनुभव बघ. भवरोगाचं लक्षण आहे. आमच्या पूज्य गुरुजीने एक फार छान टेस्ट सांगितले बघा, तुम्हाला परवडते का. दिवसभर तुम्ही इकडं तिकडं काम हे काय जे काही तुमचा उद्योग व्यवहार आहे तो सगळा करून संध्याकाळी जेवण वगैरे झाल्यावर थोडस फिरून हे ते आपलं काय सगळं काम झाल्यानंतर तुम्ही जेव्हा पलंगावर आडवे पडता, पडल्याबरोबर जर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची आठवण झाली तर समजायचं आपण रोगी आहोत. आणि परमात्म्याची आठवण झाली तर समजायचं तुम्ही रोगमुक्त आहात. पलंगावर पडल्या आठवायचं काय आठवत. दूध उतू गेलं काय की आपण भवरोगी आहोत. दरवाजा लावला की नाही भवरोगी आहोत. गाडीमध्ये घेतली का बाहेरच राहिली भवरोगी. आणि पडल्याबरोबर राम कृष्ण हरे विठ्ठल केशवा भवरोग मुक्त आहात. आणखी झोप सांगू. सकाळी उठल्याबरोबर जर परमात्म्याचं नाम मुखामध्ये जर आलं तर समजायचं की आपण रोग मुक्त आहोत. आणि सकाळी उठल्याबरोबर जर काम आठवलं चला शेताकडे जायचंय रोगी आहात. आणि सकाळी उठल्याबरोबर जर मोबाईल चेक करायची सवय लागली असली तर फुल रोगी आहात. मग फुल रोगी आहात. हे जर भव नावाचा जर हा जर रोग असेल त्या रोगावरचं औषध काय आहे तर श्रीमद भागवत हे त्याच्यावरचं औषध आहे. भवौषधा. तसे तर भवरोग दूर करण्याचे अनेक औषध आहेत. योग हे त्याचं औषध आहे, याग हे त्याचं औषध आहे, तपस्या आहे त्याचं औषध आहे. अनेक औषध आहेत. पण बाकीचे औषध आहेत ना थोडी कडू आहे. औषध असतात काही कडू असतात आणि काही गुण असतात. लहान लेकरू घेत नाहीत औषध. मध्ये आई हुशार असते, त्याला पायाला पुन्हा धरायला लावते, हाताला धरते. ते तर आज करत पूर्व आज करत नाही. आई परेशान होतो काय करावं. मला एक आईने सांगितलं महाराज असं जर आग करेना गेलं तर काय करायचं असतं म्हणे. असं दोघाला पाय धरायला लावायचा, आपण त्याचे हात धरायचे आणि एका हाताने तसं नाक धरायचं. सांगायला बरोबर तुम्हाला तुमच्या उपयोगाच्या म्हणून सांग. औषध जर घेणं गेलेले कळत असं नाक धरून ठेवायचं. थोड्या वेळाने आ करते. आ केले की चमचामध्ये ते कालवलेलं औषध घ्यायचं, मध्ये सोडायचं, त्याच्या चमचा तसाच तोंडामध्ये धरायचं, काढायचं नाही लगेच. किती वेळ धरायचं त्याला गुटखा गिळेल. गुटखा गिळला की हात हे सोडून द्यायचा, त्याचं ते हे सोडून द्यायचं, नाक हे सोडून द्यायचं. जा पण ते पाहिजे तर साखर घ्या जा. का बरं एवढं करण्याची परिस्थिती आली. कडू आहे ना औषध. योग वगैरे औषध आहेत पण हे औषध फार कठीण आहे सामान्य माणसासाठी. याच्यासाठी औषध आहे भवौषधात् श्रोत्र मनोभिरा. कथा हे औषध फार छान आहे पण मला गोड लागणार.
तुम्ही एक काम करा बरं, असं उगा 2 तास 3 तास तुम्ही बसताय ना, 2 वाजता 2:30 ला सुरू करतोय, 5:30 6 वाजायला लागले, एके दिवशी काम करा, उगा बसायचं असं मांडी घालून. किती वेळ बसू शकता बघा तुम्ही. फार जर वाटू लागलं तर एक जप माळ घेऊन बसा, मग तर चॅलेंज आहे आपलं, तुम्ही अर्धा तासाच्या वर बसू शकणार नाही. पण हे मात्र औषध असं आहे की तुमचं मन, तुमच्या अंतःकरण शांत होतं, तुम्ही कथा ऐकू लागता. कारण हे कानाला आणि मनाला आनंद देणारं औषध आहे. आणि मग शहाणा व्यक्ती हे सोडून बाहेर जाणार नाही, आणि तरी सोडत असेल तर त्याला आत्महत्याला असं शुकाचार्याने नाव दिलंय. ठीक आहे. अशी परमपावनी भगवंताची कथा ही मी ऐकलं आहे. आणि 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 माझा आणि भगवान परमात्म्याचं चरित्राच्या बद्दल तर माझा फार मोठा प्रेम. मी आणि कृष्ण भाऊ आहेत. परीक्षिती आणि कृष्ण या दोघांचं नातं माहिती, ते दोघं भाऊ आहेत. बरोबर आहे का? नाही ना? आत्या मामा नाही? कृष्णाची बहीण अर्जुनाला दिली सुभद्रेचा मुलगा अभिमन्यू, आणि अभिमन्यूचा मुलगा परीक्षिती, म्हणजे आजोबा नाही, पण एक दुसरं एक नातं आहे. ऐका, श्रीकृष्ण परमात्मा आणि परीक्षिती हे जुळे भाऊ आहेत. हे कोण आहे? हे जुळे भाऊ. आता जुळे भाऊ कसे माहितीये? ज्या वेळेला परीक्षिती आईच्या गर्भामध्ये होता, त्या गर्भाला वेदना होऊ लागली, तेव्हा परमात्म्याने त्या गर्भामध्ये प्रवेश केला. आणि आईच्या एका गर्भात 2 जण जे असतात ते जुळे भाऊ असतात. थोड्या वेळासाठी असतात. तर कोणते भाऊ आहेत? जुळे भाऊ. आणि भावाभावाचं फार प्रेम असतं म्हणे, म्हणून परीक्षित झालं माझं आणि कृष्णाचं फार प्रेम आहे, म्हणून मला कृष्ण फार आवडतो. परीक्षितीच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. मी ज्या वेळेला आईच्या गर्भामध्ये होतो, माझ्यावर ब्रह्मास्त्र सोडलं होतं अश्वत्थाम्याने, त्यावेळेला भगवान परमात्मा चालून माझं गर्भात रक्षण करण्यासाठी आले. आणि माझ्या मृत्यूच्या वेळेला पुन्हा एका शृंगी ऋषींनी वाघ वज्र सोडलं आहे, शाप सोडला आहे. आणि आताही भगवान परमात्मा धावत माझ्यासाठी आले. फक्त त्यावेळेला हातात सुदर्शन चक्र वगैरे घेऊन आले होते. आज ग्रंथ रूपाने प्रगट झाले परमात्मा. भाऊ भावासाठी धावून येतो ना, त्या परमात्म्याचं मला विशेष प्रेम. म्हणून मला हे परमात्म्याची कथा विशेष ऐकायची. मी कृष्णचरित्र ऐकलं नाही, सगळं कृष्णचरित्र ऐकलंय, पण ते सलग ऐकलं नाही. जसं जमेल तसं ऐकलंय. आज मला शेवटच्या या काळामध्ये पूर्ण चरित्र ऐकायचं आहे. शुकाचार्य सांगितलं राजन, अरे 5 दिवस झाले की तहान भूक लागली असेल, आपण एक 10 मिनिटांचं मध्यंतर घेऊ, तो जाऊन थोडस स्नान कर, तुझं फळं वगैरे आणायला जाऊ आपण, थोडीशी फळं खा, थोडं पाणी वगैरे पी, एक अर्धा तास पाहिजे तर वाम कुक्षी वगैरे घे, आणि आपण सुरू करू कथा. ठीक आहे? महिषाति दुस्साहात् त्यक्तो गमपिबाधते पिबन्तं त्वन्मुखाम्भोज श्रुतं हरिकथामृतम्. हे आचार्य, ना मला तहान त्रास देते, ना मला भूक त्रास देते, मला तर फक्त कथा ऐकायची आहे, आणि मी ती तुमच्या मुखातून ऐकत आहे, बस मला दुसरं कशाची अपेक्षा नाही. कथेबद्दलचं हे अद्भुत प्रेम महाराजा परीक्षितीचं आचार्यांनी पाहिलं. आचार्यांना फार आनंद झाला. श्रोत्याच्या अंतःकरणातली तन्मयता, प्रेम, हे जो वक्त्याचा खरा खरा धन असतं, मेवा असतं. तुम्ही असे छान सगळेजण लक्ष देऊन ऐकतात, कुठे आवडीने ऐकतात, वेळेच्या अगोदर येऊन बसलात. आज तर मला कोण तर म्हणले 8 वाजेपर्यंत कथा घ्यायची म्हणून.
आता घ्यायचं ना? नाही? बरं, ठीक आहे. रात्री कीर्तन. हा, रात्री कीर्तन आहे परत ते आमच्या हरिभक्ती परत संतोष महाराजांचं. ठीक आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ घेणार नाही. काळजी करू, आतापासून तुम्ही काळजी सोडून द्या, त्यावेळेस बघू आपण काय करायचं. भागवत कार्य सगळ्यात जास्त जर काय आवडत असेल तर समोरच्या श्रोत्याची तन्मयता. त्यावेळेला आमच्या नळेगावचं वैशिष्ट्य, आमच्या नळेगावमध्ये 3 भागवतकार आहेत. आमच्या आत्याचे दोन्ही भाऊ भागवतकार, आमचे चुलते आहेत काका. आमच्या गावात कीर्तनकार भरपूर आहेत, भागवतकार. आम्हाला काही टेन्शन नाही, त्यामुळं सांगत राहणार. म्हणजे काकांची इथेही भागवत झाले मंदिरामध्ये. आणि तुम्ही असे श्रद्धावान ऐकणारे जर असतील तर मग आम्हाला काय परवडीच आहे ना. राजन फार भाग्यवान आहे की तुला भागवत कथा श्रवण करण्याची वृत्ती झाली आहे. सम्यक व्यवस्थिता राजन, सम्यक चांगल्या ठिकाणी तुझी बुद्धी स्थिर झाली आहे. कारण वासुदेव कथा पृष्ठः पुरुषान स्त्रीं पुनातिः वक्तारं प्रच्छ्रक्तं श्रोत्रों तत्पाद सर्वैन्यः. भागवत कथा तिघांना पवित्र करते असं. एक वक्तारं, वक्त्याला पवित्र करते. त्यानिमित्ताने मला भागवताचे सगळं संविधा पारायण करण्यात आलं, त्यानिमित्ताने थोडासा विचार करण्यात आला, त्या ठिकाणी थोडा सांगण्याचा प्रयत्न झाला. मला आनंद झाला, प्रसन्न. दुसरं पृच्छ्रकम, विचारणारा. कृष्णाबद्दलचा प्रश्न विचार. मी आणखी त्याच्यासाठी दुसरा शब्द, पर्यायी शब्द वापरतो, आयोजन करणारा. आयोजक फार महत्वाचा असतो. त्यातल्या त्यात असा आयोजक फार दुर्मिळ असतो. मोठ्या प्रेमाने निष्ठेने सगळ्या प्रकारची व्यवस्थित सोय झाली पाहिजे. त्यांनी आमच्या माई कल्याण अगोदर सांगितलं, सगळीकडे व्यवस्थित आवाज पोहोचला पाहिजे. हे केवळ एक भागवत होऊन संपूर्ण जावं असं नाही, हे पुन्हा पुन्हा ऐकण्यासाठी ते शूटिंग. कसं आहे, घरामध्ये 2-4 गायकच आहेत. त्यांचा छोटा काय सुंदर टाळ वाजवा लागला परवाशी बघितलं. वहिनी आहेत, त्यांची बहीण आहेत, सुंदर गायक आहे. घरातले एवढे सगळे गायक वाजत मला आपलं माहित तर मी आणलोच तो यांना. मस्त आपला सुंदर गायक आहेत. आमचे भाऊ आहेत, एक ऍक्टर आहेत आणि एक काय डायरेक्टर. ऍक्टर डायरेक्टर तर घरात असते, सिंगर घरात असते. कथाकाराचीच कमतरता आहे का म्हणजे तुमच्याकडे? तेवढे भरून काढली तर मग भारी होत जाणार आहे का? आणि गावामध्ये पण आमचे सगळेजण गायक वादक आहेत. आयोजक हा फार महत्वाचा असतो. कारण आपलं सोपं असतं, ऐकणाऱ्या माणसाला फार सोपं असतं. बरोबर वेळेवर येऊन बसलात की काम झालं. त्या अगोदरपासून त्या चटया टाकणं आहे, सगळ्या प्रकारची सुविधा करणं आहे, कुठं काय कमी जास्त सगळं झाल्यानंतर तुम्ही कथा झाली की लगेच प्रसाद होय, पण हे सगळं बाकीचं सगळं पुन्हा आवरून ठेवणं आहे, पुन्हा पुढचं नियोजन. पण सगळ्याच्या अंतःकरणामध्ये भागवताबद्दलचं प्रेम आणि विशेषतः आई वडिलांच्या इच्छेची पूर्तता ह्याचा आनंद, त्या गौरवयोगाने आपण सगळेजण मोठे आनंदित होऊन हे कार्य करतात. आपल्याला धन्यवाद. आणि तिसरी गोष्ट, श्रोतृ. आपण सगळेजण ऐकायला आलेले जी श्रद्धावान नागरिक आहेत. अहो, ऐकणं हे सुद्धा एक फार मोठी सेवा आहे. म्हणून भक्तांच्या यादीमध्ये पहिलं नाव जर कुणाचं घेतलं असतं श्रवणम, श्रोता हा मुख्य. मी तर असं म्हणतो श्रोताच मुख्य आहे. वक्त्याचं काय म्हणून मी नेहमी सांगतो, श्रोत्यापेक्षा वक्ता श्रेष्ठ नसतो.
फक्त ते सगळ्यापर्यंत दिसावं म्हणून तर उंच बसवलेलं आहे. तसं जर नियमाने जर बघायला गेलं तर बघा, श्रोते जमिनीवर बसलेले असतात, म्हणजे ते जमीनदार असतात. ठीक आहे. जेव्हा असं मध्यभागी बसवले असं इकडं इकडं बघत बघत चौकीदार. मी चौकीदार आहे, तुम्ही जमीनदार आहात. जमीनदार आहे, एकापेक्षा एक हे जमीनदार आहात. आणखी काय म्हणे, श्रोत्याला स्वातंत्र्य असत. श्रोत्याला स्वातंत्र्य असतं. आज वाटलं चला अर्धा तास लेट, आज वाटलं नाही जाऊ दे, आज जायचंच नाही, आरतीलाच जायचं डायरेक्ट. तुम्ही स्वतंत्र बसल्यात कुठल्या वाटलं एक अर्ध्या तासानंतर थोडं घरी एक चक्कर मारून यावी, स्वतंत्र आहात तुम्ही. मला तर वाटलं तुम्ही लवकर देऊ शकतो का थोडं तिकडे, नाही, स्वतंत्र आहात. अगदी काही लोक या स्वातंत्र्याचा उपयोग झोपण्यासाठी सुद्धा घेतात. हा बस इथले नाही बरं. श्रोता हा श्रेष्ठ असतो. मी पहिल्यांदा सांगितले तुम्हाला, स्वतः शुकाचार्य सुद्धा सांगितले, राजन तू महापुरुष आहेस. आज या ठिकाणचं राजाचं विशेषण आचार्याने दिलेलं फार छान. राजर्षी सत्तम. तुम्हाला काय वाटतं, माणसाला ऋषी होण्यासाठी साधारण किती वर्ष लागत असावे? राजाला फक्त 4 दिवस लागले ऋषी होण्यासाठी. किती दिवस? 4 दिवसाखाली तो राजा होता. आणि आज कोण झाला? राजर्षी सत्तम. तो पण साधा राजर्षी नाही, विशेष राजर्षी. परमात्म्याच्या ठिकाणी श्रद्धा उत्पन्न झाली, भागवत कथा श्रवण करण्याच्या ठिकाणी श्रद्धा उत्पन्न झाली. हेच तुझ्या राजर्षीपणाचं लक्षण आहे राजन. तेवढं जर प्रेम तुझ्या अंतःकरणामध्ये जर असेल तर मग ऐक, जे भगवान परमात्म्याची चरित्र कथा तुझ्या समोर सांगतो. जरासंध, कंस, चाणूर, बक आदी आदी या राक्षसाने उच्छाद मांडला होता सगळीकडे. भूमीला त्याचं दुःख सहन होत नव्हतं. भूमीला सुद्धा भार होतो बरं, पण तो अशा वस्तूचा भार होत नाही, तो माणसाचा भार होत नाही. जमिनीला भार कशाचा होतोय का? ज्या वेळेला गाईचं रक्त जमिनीवर सांडताना भूमीला ते सहन होत नाही. एखादी सती स्त्री असते आणि मग तिला भ्रष्ट केल्यानंतर तिच्या डोळ्यात म्हणजे अश्रूचे थेंब पडतात ना, ते धारण करणं जमिनीला जड जातं, सहन होत नाही. साधूचं अवहेलन केलं जातं, त्या साधूचा शब्द जो बाहेर पडतो ना, ते भूमीला सहन होत नाही. एखादा ब्राह्मण असेल, एखादी सती स्त्री असेल, एखादा साधू असेल, त्यांचं झालेलं दुःख परमात्म्याला सहन होत नाही. भूमी त्याला धारण करू शकत नाही. मग अशा वेळेला भूमी विचार करते, काय करू बरं मी? भगवान ब्रह्मदेवाला प्रार्थना करते आणि ब्रह्मदेवाच्या सहज वैकुंठामध्ये गौर भूत्वा अश्रुमुखी किंबा क्रंदंती करुणम विभो. गायीचं रूप धारण करते, वैकुंठावर जाऊन भगवंताला प्रार्थना करते, हे भगवन आता तरी या आणि माझं या दुःखातून मुक्त करा. ब्रह्मादी देवता पुरुष सूक्ताचं पठण करतात. काय म्हणत असेल? श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण जगद्व्यापका जनार्दना आनंद घना विनाश सकळ देवा देवा कृपाळू आदी केशवा महानंदा महानुभवा सदा शिवा सगळो सकळ देवादिदेवा. हे सकळ देवादिदेव कृपाळू आजी
केशव हे प्रभू तुम्ही तर कृपाळू आहात, मग माझ्यावर का लक्ष देत नाही बरं? त्यावेळेला भगवंताने आकाशवाणी तुम्ही लवकरच भूतलावर अवतार धारण करतो. भगवान परमात्म्याने अवतार धारण करण्याचं जेव्हा अभिवचन दिलं, ब्रह्मदेवाने सगळ्यांना आज्ञा केली, चला आपापल्या परीने भगवंताची सेवा करण्यासाठी भूतलावर प्रविष्ट व्हा. मग काही जण गोपिकेच्या रूपामध्ये आले, काही गोपाळांच्या रूपामध्ये, काही जणांनी काही रूप धारण केली. इंद्राने सांगितलं मला पण भूतलावर जायचं आहे, मग मी एक रूप धारण करतो. इंद्राने अर्जुनाचं रूप धारण केलं. अश्विनी कुमार म्हणले आम्ही पण खाली येणार, नकुल सहदेवाच्या रूपाने. वायू सर्वोत्तम आहे, वायू म्हटलं मला पण अवतार धारण करायचं आहे, म्हणून भीम रूप धारण केलं. काही देव म्हणले ते पिक्चर बघितला होता, त्या पिक्चर मध्ये एका देवाने काय डबल रोल. एक देव म्हणले मला डबल रोल घेण्याची इच्छा. बरं डबल रोल घेण्याची इच्छा करणारा देव कोणता होता माहिती का? यमराज. यमराज ते म्हणजे तू एकटाही असतो लोक परेशान होतात तर डबल रोल म्हटलं नाही, पण मला डबल रोल घ्यायचं. म्हणून भूतलावर यमराजाने यमधर्माने 2 रोल धारण केले, एक विदुर काकाच्या रूपामध्ये आणि एक धर्मराज युधिष्ठिराच्या रूपाने. उद्धवाच्या रूपाने, सात्विकेच्या रूपाने, बलरामाच्या रूपाने सगळ्यांनी अवतरित होण्याचा विचार सुरू केला. काल आपण ऐकलं ना, श्रावण महिना, कृष्ण अष्टमी, रात्री 12 वाजता भगवान परमात्मा प्रकट झाले. वसुदेवाने त्यांना एका टोपलीमध्ये घेतले. वसुदेव महाराज निघाले जाण्यासाठी गोकुळात. जसंही बाहेर निघाले त्यांना वाटलं पाऊस चालू आहे, काय होईल? काय झालं तर सगळीकडे पाऊस पडत होता, बरोबर तेवढ्याच जागेत पाऊस पडत नाही. कसं काय माहिती? शेष निवारयन् फणैः, शेष आपल्या फणाच्या द्वारा त्या पर्जन्याचं निवारण करतो. महाराज यमुनेच्या काठावर यमुना दुखडी भरून वाहत होते, पण भगवंताला मस्तकावर म्हणजे जे वाईट ते हो. सगळ्या असंभव घटना घडायला लागल्या. कारागृह बंद होतात, ते उघडून गेले. 24 तास जागे राहणारे द्वारपाल कसे पडले अजून बघितलं. पाण्याचं काहीतरी होईलच ना, करेल ना परमात्मा. सगळी प्रवेश केला, हळूहळू पाणी उसळलं. पाण्याने म्हणजे तो रस्ता करून यमुनेच्या पाण्यामध्ये दोन तट पडली आणि सहज त्यांना परीक्षे जात येईल अशी स्थिती उत्पन्न झाली. का बरं यमुना अशी 2 बाजूने विभागली गेली असेल? यमुनेला म्हणे आपल्या मालकाची आपल्या मालकाची आठवण झाली. माझे मालक, यमुनेचे मालक म्हणजे कोण? समुद्र. जेव्हा राम प्रभू निघाले होते लंकेमध्ये तेव्हा त्याला रस्ता देत नव्हते. समुद्राने जेव्हा रस्ता दिला नाही, परमात्म्याने बाण उचलला आपल्या हातामध्ये, धनुष्यावर जोडला. आता सगळा समुद्र शोषून टाकून देतो. परमात्म्याचं ते उग्र रूप घेतल्याबरोबर समुद्र शरण आला आणि बस त्यांनी आपलं काम करून घेतलं. तर आज जर परमात्मा जर समजा कृत झाले, कालचा शब्द परत सांग, रिस्क घ्यायला नको. अगोदरच बाजूला झाले बस. म्हणून त्यांनी बाजूला मार्गं ददौ सिंधुर्यष्टियपतिः. तसं रामप्रभूला समुद्राने रस्ता दिला, तसा यमुनेने रस्ता दिला. नंदबाबाच्या गोकुळामध्ये त्यांना ठेवलं. तिथली मुलगी झाली होती, ती वापस घेऊन आले आणि कारागृहामध्ये आल्याबरोबर त्या मुलीने रडायला सुरुवात केली. कंस जागा धावत धावत आला. कंसाने तिचे पाय पकडले, मारण्याचा प्रयत्न करतो, पण आकाशामध्ये निघून गेली. आणि ती तिथून जे निघाली ती सरळ रोहिण्यामध्ये आली, आपल्या पर्वतावर. ती भगवती अनेक ठिकाणी आपलं वास्तव्य रूप धारण करून राहते. पण जाताना तिने सांगितलं, हे कंस, ज्या मृत्यूची तो वाट पाहत होतास, तो जन्माला आलेला आहे असं सांगितलंय. ती अदृश्य झाली आहे. आता कंस भयभीत झाला आहे. कंसाने पहिलं जर काम काय केलं असेल तर आपल्या बहीण आणि भाऊजींना कारागृहातून मुक्त केलं. म्हणजे जात कारागृहातून ती दोघे आपल्या घराकडे निघून आले, त्याला मुक्त केल्याची कथा आहे. आणि मग
तो विचार करायला लागला आता काय करावं. तरी आपल्या मंत्रिमंडळाची सभा घेतली, त्याची चर्चा वगैरे सुरू झाली आणि इकडं सकाळ झाली. नंदबाबाच्या गोकुळामध्ये जशी ही सकाळ झाली, पहिल्यांदा भगवान परमात्म्याच्या रडण्याचा आवाज यशोदेने ऐकला, आजूबाजूच्या दासदासींनी ऐकला. एवढा आनंद झाला सगळ्यांना की त्या आनंदाचं वर्णन करावं तरी काय आणि कसं करावं. गोकुळीचा सुखा, 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 अंत पार नाही रेखा, अंत पार स्वात्मजगोत्पन्ने जाता लाडो महामना, महामना नंद जन्मा जगताला कळालं, फार आनंद झाला परमात्म्याच्या जन्मात. आणि काय केलं, आहूय वेदान, वेदज्ञान विप्राम, तर वेद जाणणाऱ्या काही ब्राह्मणांना आपल्या घरी बोलवलं. स्नानादी कर्म करून सुचिरभूत झाले, स्वस्त पुण्य हा वाचन करवलं. मुलाच्या जन्मानंतर जातकर्म संस्कार करायला सांगितला, तो संस्कार केला. पितरांचं देवाचं अर्चन केलं. धेनूनां नियोदेत प्राणान्, काही गाईचं दान केलं, काही धान्याचं दान केलं. हळूहळू ही बातमी दासदासींच्या करून सगळ्या गावात पसरली. नंदबाबाच्या घराकडे नकल सुरू झाली. लगबगीने लोक नंदबाबाच्या घराकडे निघाले. का बरं, बाळकृष्ण नंदाघरी. त्याच्यामुळे काय झालं, आनंदल्या नरनारी, नरनारींना आनंद झाला, बायकांना पुरुषांना आनंद झाला. बायका सुरुवातीला रागावल्या, आमचं अगोदर काबर नाव नाही, अगोदर नर मग नारी. हा तुकोबाने असं कसं करावं, म्हणजे तसं नाही म्हणे, दोघांनाही आनंद तेवढाच झाला. पण झालं काय, पुरुष लवकर बाहेर आले. अरे त्याला काय मेकअप नसतो ना, ते खुर्चीचे शर्ट घेतला, गळ्यात घातला, खिशात टाकून करून असं विसरून आले झालं का, काय का म्हणलं थोडं मेकअपला वेळ लागला तुला, फक्त तुला दुसऱ्यांदा टाकला. हे असं नाही, मग पुरुषांना काही काम नसतं हो, आले बाहेर लगेच. बायका असं येत असतात का, बायकांनी पहिल्यांदा सगळं आपलं मेकअप वगैरे काय असतो ते केला. त्याच्यानंतर काही जणांनी तार घेतले, काही जणांनी काही वस्त्र घेतले, काही जणांनी काही भेट वस्तू घेतल्या. हे सगळं घेऊन जाण्यासाठी पण त्यांना उशीर झाला. आमच्या जनाबाईने एक खास छान शब्द टाकला, एक एका धावी पुढे, एकापेक्षा पुढे धावायला, वाटी पाटी सुंटवरे, सुंटवडे वगैरे वाटत आहे अगोदर गोपिका जेव्हा निघाल्या
गोप्य समृष्टमणि कुंडल निष्कंठ चित्रांबरात्मति शिखाच्युतमाल्यवर्ष नंदालयं सवलया व्रजतीर्विरेजुः जालोल कुंडल पयोधर हारतो हार. हे मेकअप आपण म्हटलं माहितीये का तिथं सगळं वर्णन केले काय काय केलं होतं हा गळ्यामध्ये वेगवेगळे अलंकार धारण केले होते सुवास सुंदर वस्त्र परिधान केले होते केसामध्ये माळा ओढल्या होत्या गजरे घातले हे सुद्धा सांगायला विसरणे नाही भगवान वेदव्यास आणि नगबाबाच्या घराकडे नगबगीला जाऊ लागलं. पहिला दिवसाच्या कारणाने गोपिकेंना मध्ये जाता आलं गोपाळांना मध्ये जाता आलं नाही गोपले काय करायचं आपण नंदबाबाच्या अंगणामध्ये सगळ्यांनी आपल्याकडून मडके आणले दह्याचे दुधाचे लोण्याचे तुपाचे एकमेकाच्या अंगावर दूध टाकायला लागले एकमेकाच्या तोंडाला असं लोणी फासायला लागले असं करून भगवंताचं संकीर्तन करायला सुरुवात केली. हरे राम 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 हरे राम 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 हरे राम 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 सगळ्यांनी म्हणा टाळी वाजवा. हरे राम 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 हरे राम 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 हरे राम 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 राधे श्याम 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 राधे श्याम श्याम हरे श्याम श्याम श्याम. भगवान परमात्म्याचा जन्म झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी गोकुळामध्ये एवढा आनंद झाला सकाळी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत भजन चाललं नवमीचा दिवस. संध्याकाळच्या वेळेला काही म्हातारी माणसं त्या मारुतीच्या ओट्यावर बसले होते म्हणजे सगळे बिघडून गेले म्हणजे गोकुळातले दिवसभर त्या नंदबाबाच्या घरी बसून भजन चालू हे चालू आमच्या पोटाची तर सोय बघायची होते. एकाने सांगितलं म्हणजे काळजी करू नका आजचा दिवस कसं तरी भागवा उद्या माझ्याकडून गाव जेवण देऊन द्या. दशमीच्या दिवशी एका माणसानं गाव जेवण दिलं. तर गाव जेवण म्हणजे काय काय असतं वरण भात आणि तिसरं नुकती नाही तर खीर. पण ते लोक फार हुशार असतात काय गाव जेवण म्हणले की पहिल्या पंक्तीला बसतात काय काय लोक जाऊन. हा तुम्हाला खरं सांगतो कार्यक्रम कुठलाही असून कसा येतो आमंत्रण आलं की पहिल्याच पंक्तीला बसायचं. हा माझं एवढे काय त्याचे फायदे असतात काय काय पहिल्या पंक्तीला बसलं की नाही त्याच्या वर्णाच्या वर जे हे असते की नाही तर्री तरीच म्हणते ना तर्री हा मस्त टेस्ट असते काय सांगावं शेवट त्याला काय पहिल्या पंक्तीला बसावं. पहिल्या पंक्तीला बसल्याचा दुसरा फायदा सांगू का पुन्हा काही संपलं तरी टेन्शन नाही आपलं झालेलं असते. पहिल्या पंक्तीला बसण्याचा तिसरा फायदा सांगू का तुम्हाला खरं सांगू का नक्की बसणार ना पुढच्या वेळी. हा पहिल्या पंक्तीला जेवायला बसल्यानंतर शेवटच्या पंक्तीपर्यंत पुन्हा एकदा भूक लागते नंतर एकदा हा फायदा सगळ्यात चांगला परत वाजला फायदा. खरं सांगू तुम्हाला पहिल्या पंक्तीला बसल्याचा सगळ्यात मोठा फायदा काय असतो माहिती का आयोजकावरचा लोड कमी होत असतो. पहिल्या पंक्तीला वाढायला भरपूर असतात सगळं असतात पटकन सगळे बसून गेले म्हणजे दुसऱ्या पंक्ती बारक्या मोकळं होतं दोघं चार 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 किती वेळ करत बसावते आयोजकांनी. पहिल्या पंक्तीला बसल्यानंतर ज्यांनी जेवण ठेवले त्यांना सुधारत ना पुढे काही वाढवायचं कमी करायचं असलं तर ते पण मी आयोजकाचं सगळं ते हे घेत असतो बरं. मस्त जेवण झालं संध्याकाळी सगळे जण बसले होते त्यावर कालचे आजोबा सगळे लोक आजोबा म्हणले जेवण झालं पण मला काही विशेष नाही काय ते वरण भात नाही विशेष झालं
दुसऱ्याने सांगितलं उद्या माझ्याकडून सगळ्याला गाव जेवण. तिने तो बाजूला बसला होता, आता उद्या गाव जेवण देशील पण यायला कोण तयार आहे तुझ्याकडे? म्हणजे का उद्या एकादशी आहे ना आता. जाऊ द्या म्हणजे ठीक आहे, एकादशीला माझ्याकडून फरा. द्वादशीला एक मोठी पंगत देण्यात आली. त्रयोदशीला याच्यापेक्षा मोठी पंगत. अशा दररोजच्या दररोज पंक्ती पडायला लागल्या, कारण बाबांवर सगळ्याचं फार प्रेम होतं. गोकुळातल्या प्रत्येक व्यक्तीला वाटत होतं की भगवंताचा जन्म माझ्या घरी झाला आहे. मोठा आनंद झाला होता सगळ्यांना. तो आनंद त्यांच्या प्रत्यक्ष कृतीतून समोर दिसत होता. राहू द्या तिथंच राहू द्या, राहू द्या राहू द्या. हा नंतर देत डबा पाठवून. राहू चतुर्दशीचा दिवस. नंदबाबाच्या घरामध्ये थोडीशी गर्दी चालली होती. गोपिका खूप जमल्या होत्या आज, कारण आज नंदबाबाच्या घरामध्ये ज्योत पूजन होतं. आपण ज्याला षष्ठी देवीची पूजा म्हणतो किंवा सटवाईची पूजा म्हणतो, ती पूजा होते. आणि सगळी पूजेची तयारी चालली होती. इकडे ते पाटावर मांडणं चालू होतं, इकडे ते दिवे लावणं आहे, ते सगळं चालू होतं. सगळ्या गोपिका, काही गोपिका काही गाणे गात होत्या, काही काही सगळं यशोदा तयार होत होती मध्ये. सगळ्या गोष्टी व्यवस्थित तयार झाल्या होत्या. आता हळूहळू पूजेची सगळी तयारी करून घ्यायचं. तेवढ्यामध्ये नंदबाबाच्या गोकुळामध्ये कंसाने पाठवलेली एक दुष्ट राक्षसी प्रवेश करते. कंसेन प्रहिता घोरा पूतना बालघातिनी. पूतना असं तिचं नाव. ती कशी होती? बालघातिनी. लहान लहान लेकरांचा नाश करणारी होती. तिला कंसाने पाठवलं होतं. कंसाची ती बहीण होती, म्हणजे मानलेली बहीण होती. ती बकासुराची सख्खी बहीण होती, म्हणून तिला काही काही बकी असं पण म्हणतात. आणि नंदबाबाच्या गोकुळामध्ये आली होती. कशी आली होती माहितीये? मथुरेकडून सरळ आली नव्हती ती. येत असताना तिने काय केलं होतं? पुरग्राम व्रजादिषु. तिनं मथुरेमधले जेवढे लहान लेकर होते तेवढे सगळे विष घालून मारले होते. ग्राम, आजूबाजूचे जे गाव होते ना, त्या गावातले सगळे लेकर तिने विष घालून मारले होते. आता तिनं या दिवशी छोट्या छोट्या वाड्या खेडे तिकडे जात होते. आणि तिच्या समोर खेड गाव आलं, ते म्हणजे नंदबाबांचं गोकुळ. म्हणून त्या गोकुळामध्ये प्रवेश केला होता. असं समजून घेऊ नका बरं. तिनं डायरेक्ट गोकुळामध्ये आले. येत असताना किती लोकांची, किती लेकरांची हत्या केली पहा. ते काय म्हणलं, गावामध्ये गावात येत असे, लेकरांना मारत असे. गावातले लोक काय करत होते त्यावेळेला? तिला येत होती ना, ते कुणाला कळत नव्हतं. आणि येत असताना ती सुंदर वेश धारण करून यायची. तांकेश बंधन मल्लिका. तिने सुंदर आपला केश कलाप केला होता, म्हणजे वेणी घातली होती चांगली. ते आधुनिक पद्धतीची काय असते माहिती आहे? सुवास सुंदर वस्त्र परिधान केलं. कंपित कर्णभूषण. त्याच्या कानातले कुंडल हालत होते. आणि ती मंद मंद हास्य करत, एक आजूबाजूला इकडे इकडे पाहत पाहत लगबगीनं जात असल्याचं नाटक करत होत. मनोहरंती व्रजव कसा, व्रजामधल्या स्त्री पुरुषांची ती मन हरण करत होती. देवाला राग आला. व्रजातली मन हरण करण्याचा अधिकार माझा आहे. हिने कसं काय घेतला? भगवान परमात्मा रागावला. पण ती फार हुशार होते म्हणे. तिने व्रजातल्या सगळ्यांची मनं आकर्षित केली. पुरुषांची मनं आकर्षित केली, स्त्रियांची मनं आकर्षित केली. पुरुषांना तिने रूपासक्तीमध्ये ढकललं आणि स्त्रियांना धनासक्तीमध्ये ढकललं.
पुरुषटीच्या रूपावर मोहित झाले. कोण आहे रे? म्हणजे आपल्या गावातून पहिल्यांदाच आले बाबा. कुणाच्या हा अरे नंदबाबाच्या घरी आले तुमचं पाहुणे वगैरे असेल ते. काही लोक लटकत तिच्या गाव कुठले तुम्ही कुठे जायचंय तुम्हाला? नंदबाबा. अरे मग मी सोडतो ना. नाही मला माहितीये का असं सरळ जाऊन हा गोड गोड बोलायला लागले. वल्गो स्मिता गोड गोड बोलायला. गोपाळांची मन आकर्षित केली. गोप तिच्यावर मोहित झाले. असं शास्त्र म्हणे स्त्रीच्या रूपावर कधी मोहित होत नसते. स्त्रियांना आकर्षित करण्यासाठी काय करावं? तिने आपले अलंकार वगैरे ह्याच्यावर स्त्रियांना आसक्त केलं. स्त्रिया तिच्या रूपावर आसक्त झाल्या ना. तिच्या जवळचं जे गळ्यामध्ये होत नाही एका गवळीने इकड्या ते गळ्यातलं जे हार आहे हे नवीनच दिसतोय तुमच्या. हा ते आमच्या मथुरेमध्ये खूप सुंदर नवीन दुकान आले. फार सुंदर दुकान आहे आणि आमच्या घराच्या जवळ आणि माझी इतकी ओळख आहे. तुम्ही कधी आलात मथुरेला तर या मी दाखवते तुम्हाला. ते जमून द्यायला लागतं म्हणजे बघू त्याने लगेच काढू लागलं. बघा ना बघा फार छान आहे. एक दोन डोळे बघितलं म्हणे खूप छान आहे हो खूप छान आहे. वा वा वा. बाकीच्या दोन डोळ्यांनी म्हटले आम्हाला काय जमतंय. आणि जे कोरोनाचं साल त्याच्यात पुन्हा हे सगळं वाहून गेलंय. नुकसान भरपाई हे ते भरपूर जे वाटलं होतं ते थोडस चालेल. काय आपलं यावर्षी शक्य नाही. बघू आता पुढच्या दिवाळीला. तेवढ्यामध्ये दुसऱ्या एका स्त्रीला राहो तुमचं जे साडी आहे ना ते कुठे घेतलं? तेवढे मथुरेत फार मोठं दुकान. त्या दुकानामध्ये इतके स्वस्त मिळतात कपडे. तुम्ही येऊन तरी बघा. दुकानाचं नावच आहे एकदा भेट देऊन पहा. द्वारा कुणाला गोड बोलण्याच्या द्वारा सगळ्याला आकर्षित केलं होतं. नाही तर कोण तिला कृष्णापर्यंत जाऊ दिला असतं? तिथंच मारून टाकलं नसतं का? आणि तुम्ही असं पण समजू नका की एकदा गोकुळातच आली होती पूतना. आपल्या गावात पण येते बरं पूतना. पुढे सांगू का? आपल्या घरी पण येते. हा सावधान. सांगू का कशी येते? मी तर असं म्हणतो घरात काय आपल्या शरीरामध्ये सुद्धा पूतना येते. देवाच्या प्रसादाच्या ऐवजी गाड्यावरचे भजे आवडू लागले की समजायचं पूतना जिभेवर आलेली आहे. आता सांगा पूतना येते की नाही कधी कधी तुमच्या? छान भगवंताचं भजन ऐकण्याच्या ऐवजी जर ते पिक्चरचे गाणे जर फार ऐकावं वाटू लागले की समजायचं आपल्या कानामध्ये पूतना आलेली आहे. यात्रेला जाण्याच्या ऐवजी फिरायला जावं वाटू लागले की समजायचं आपल्या पायामध्ये पूतना आलेली आहे. चांगलं करता करता जर वाईट करण्याची प्रवृत्ती जर होऊ लागली की समजा आपल्या पुतनेला आपल्या मनामध्ये पुतनेने प्रवेश केलाय. सावधान सावधान व्हा. मग काय होतं माहिती का? जे कृष्णावर प्रेम करणारे असतात ना तेच प्रेम करणारे कृष्णाची शत्रू असून कृष्णापर्यंत पुतणीला घेऊन जातात. पुतणीला कोण आणलं घरापर्यंत? तिथले गोपिका होते. सगळ्या गोकुळामध्ये माझं सगळ्यात जास्त वजन आहे. वजन मी घेऊन देते. तर चल आमच्या नंदबाबांचा मुलगा कुणाकडे देत नाही यशोदा पण मी सांगितल्यावर तुझ्याकडे चल मी घेऊन देते. ते पण तू सज्जन चांगली आहेस. चांगली होती बा. खूप त्याच स्त्रियांनी तिला नंदबाबाच्या घरी आणलं. तिला आत नेलं. सगळ्या बायकांच्या मेळ्याच्या मध्ये आणून बसवलं. एवढंच कशाला? नंद बाबाच्या जवळून यशोदेच्या जवळून त्या लेकराला घेऊन त्या पुतणीपर्यंत आणून द्यायला लागले. पुतणीचा आवाज ऐकल्याबरोबर भगवान परमात्म्याने डोळे बंद केले. अरे बापरे. का बरं बंद केले परमात्म्याने डोळे? परमात्मा लहान लेकरू आहे ना. घाबरलं. लहान लेकराचा स्वभाव असतो काही भीतीदायक दिसलं की घाबरतं. तसं पुतना कोणी कळालं पण देव घाबरले. म्हणजे देव घाबरतील कसे? घाबरतात त्याला देव कसं म्हणता येईल याच्यासाठी नाही म्हणे. दुसरं कारण असेल काहीतरी परमात्म्याचे डोळे बंद करण्यात.
भगवान परमात्मा विचार करत होते, अरे ही जर पुत्र आहे, एवढ्या निष्पाप लेकरांची हत्या करणारी आहे, ही जर राक्षसी आहे, एवढी जर पापी वृत्तीची आहे, तर हिला माझ्याकडे यावं अशी वृत्तीच हिची कशी झाली असेल बरं. तर माझ्याकडे सगळ्याला येता येत नाही, बहुत सुकृताची जोडी. मग परमात्म्याच्या बद्दल आवड उत्पन्न होत असते, मग यावं इच्छा कशी झाली ना माझ्याकडे. परमात्मा हा विचार करण्यासाठी डोळे बंद करतात. एखाद्या त्याच्यासाठी नाही म्हणत देवाने डोळे बंद केले, परमात्म्याने डोळे बंद का केले माहितीये? ते विचार करायला लागले, अरे या पुतणीने जर मला विष पाजलं तर मला हिला मोक्ष द्यावा लागणार. पण विष पाजवणाऱ्या पुतणीला जर मी मोक्ष दिला तर आता मला ह्या गोपिका दूध पाजतील, दही खाऊ घालतील, लोणी खाऊ घालतील, तूप खाऊ घालतील, हिला मग कोणती गती द्यावी बाबा? ते विचार करण्यास देवाने डोळे बंद केले. एखाद्याने याच्यासाठी नाही बंद केले म्हणजे परमात्म्याने डोळे. मग परमात्म्याने डोळे बंद केले आणि महादेवाची आठवण केली. कशासाठी? डोळे बंद करून महादेवाला प्रार्थना केली, हे भगवान, ओ भोले भंडारी, कुडात कुडात, हॅलो हॅलो. कनेक्शन लागलं. महादेवाने काय हो, काय, बोला बोला. अहो ते चुकून तुमचं टिफिन माझ्याकडे आले, ते विष तुम्ही खाता ना, काल खाल्लं ना महादेवाने मी, ते चुकून तुमचा डबा माझ्याकडे आल्याने तेवढं विष तुम्ही खाऊन टाका, पुढचं माग मी बघून घेतो काय काय. त्यांची आठवण करण्यासाठी परमात्म्याने डोळे बंद केले. एखाद्या मला असं नाही म्हणत, परमात्म्याकडे काय आणलंय, विष, काय डोळे झाकले जाऊ दे तर काय एवढं. कारण मी ज्या क्षीर समुद्रामधून इथं आलोय ना, त्या क्षीर समुद्रामध्ये मी झोपतो. माझा पलंग आहे कशाचा, कशाच्या पलंगावर झोपतात? सापाच्या. वासुकी शेष नावाचा नाग आहे, त्याच्या शरीरावर मी झोपतो. आणि त्या शेषाला 1000 फण्यात फण्याच्या, आणि त्या 1000 फण्यातून दिवस रात्र तो विषाचे फवारे सोडत असतो. तर सगळे दिवस रात्र माझ्या अंगावर पडतात, मला काही होत नाही त्याच्याने. एवढ्या ह्याच्या विषयाने काय होणार? डोळे झाक केले देवाने, म्हणून डोळे बंद केले. युट्यूबवर एक रामभद्राचार्य म्हणून एक मोठे स्वामी आहेत प्रकुटावर, त्यांचे एक प्रवचन आहे. त्यांनी भागवताच्या कथेमध्ये जवळजवळ 2.25 तास डोळे देवानी का बंद केले ह्याची 111 कारण सांगितली. किती कारण सांगितलं सांगू का? पुढची कथा देवाने डोळे बंद का केले त्याचे अनेक कारण आहेत. फक्त एवढंच कारण सांगतो, भगवंताला 4-5 दिवसाचा सराव असा झाला होता, मी जोपर्यंत जागा आहे तोपर्यंत आई कुणाच्याही हातात मला देत नाही. मी झोपलो मग मात्र गोप्या आता झोपले, आता तरी दे ना म्हणजे मग हळूच घे बरं, हळू नको त्याला, व्यवस्थित झोपू दे. म्हणून तेवढा वेळ आई दुसऱ्याच्या हातामध्ये देते. परमात्मा विचार केला, आपण झोपल्याचं जर नाटक केलं तर आईच्या मांडीवर आपल्याला देईल, मग आपापलं तुझा काय कार्यक्रम करायचा ते करता येतो. म्हणून भगवान परमात्म्याने चराचरात्मा सनेली ते क्षणा, परमात्म्याने डोळे बंद केले. आईने त्याला उचललं, मागू लागले म्हणून पुतणीच्या मांडीवर दिलं. पुतणीने पदर टाकला, त्याला विष पाजवायला सुरुवात केली. पहिल्यांदा परमात्म्याने विष प्राशन केलं, नंतर परमात्म्याने तिच्याजवळचं दूध प्राशन केलं, आणि मग प्राणी समम रोष समन्वितो पिबत, परमात्म्याने तिचा प्राण प्राशन करायला सुरुवात केली. आणि मग प्राण प्राशन केल्यानंतर ती सोड सोड असं म्हणायला लागली. सोड सोड असे हात मारल्यानंतर परमात्म्याने त्याला इहलोकाच्या बंधनातून परलोकाच्या बंधनातून सोडून दिलं, आणि परमात्म्याने तिला परमधाम, परमगती, परम मोक्ष प्रदान केला. तिला परमोक्ष प्राप्त झाला. पण शरीराचं काय झालं? तिचं शरीर मूळ रूपामध्ये वाकराळ विक्राळ झालं. सगळ्या गोपिका धावायला लागल्या इकडं तिकडं, सरळ तिथून बाहेर पडले. तिचा एक दान तर गोकुळाच्या बाहेर गेले, धडाल तर कोसळून पडली. तिच्या हृदयावर भगवान परमात्मा निर्भय होऊन खेळत होते. सगळ्या गावामध्ये एकच गोंधळ माजला. ते ज्योतीची पूजा वगैरे कुठे गेलं माहिती नाही.
सगळे लोक जिकडं तिकडं चोप चोप शांत झाले सगळे. एक तासभर तर कोणी घराच्या बाहेर निघायला तयार नाही. मग हळूहळू काही धीट माणसं इकडं तिकडं पाहत पाहत बाहेर यायला लागले. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की गावाच्या बाहेर एक भयंकर राक्षसी मरून पडली आहे आणि तिच्या हृदयावर परमात्मा खेळत आहे. तिच्याजवळ मेल्यानंतरही कुणाचं जाण्याचं धैर्य होईना. मोठ्या प्रयत्नाने कसं तरी करून तिथून परमात्म्याला काढलं आणि मग यशोदेच्या जवळ आणून दिलं. मग सगळ्या गावामध्ये दौंडीत फिरवण्यात आली. ती राक्षसी मरण पावली आहे, कुणाला काही घाबरण्याचं कारण नाही. मग त्याच्या शरीराचे काही तुकडे करून तिला जाळून टाकण्यात आलं. भगवान परमात्माला आणून दिल्याबरोबर भगवान शांत खेळत पडले होते आईच्या मांडीवर. गोपिका काठी टेकत टेकत आली. काय झाले यशोदे, बरे ना बाळा? 4 तास झाले होते बरं. इतक्या वेळ हो की नाही, इतक्या घाबरून बसली होती मध्ये. आता थोडं तिला बोला आलं तेवढी ऐकून मग ती बाहेर आली. विचार बरं आहे ना बाळाला? हा सगळं छान आहे. रडत आहे का ग? नाही भाई शांत आहे, खेळत बसल्या. थोडं जो काय काय बायकांना कसं करते कुणाला नाही पण ह्याला तिथं बाजार झाली बघ. काय करायला पाहिजे? माझ्या घरी असंच एकदा लेकराळ झालं होतं. मी 5 गाईच्या गोमूत्राने त्याला आंघोळ घातले होते मग नीट झालं. यशोदेने सांगितले गोपिका ना जाऊ बरं एक गोमूत्र घेऊन या. ते गोमूत्र आणलं त्याच्याने देवाला एवढे काय पाप झाला बाबा. एवढा मोठा पराक्रम केला. बक्षीस गोमूत्रेनच नाव पाहिजे. हा मग त्याला परत एकदा आंघोळ घातली. हा बघती गोपिका. हा आता बघा आता एक अर्ध्या मिनिटात ते झोपी जाईल एकदम निवांत, काही काळजी करू नका हा असं म्हणून ती गेली. तिनं गेल्याबरोबर दुसरी काळजी काठी टेकत टेकत यशोदे कसं आहे का तुम्ही काही नाही छान. भगवान परमात्माने विचार केला आता हिनं काय करते कुणाला माहिती. तिने जवळ येऊन पाहिलं तिला काहीतरी असं दिसलं म्हणे. त्यामुळे यशोदे तुला खरं सांगू का, माझं ऐका वाटलं तर ऐक नाही तर नाही. तर तुला खरं सांगते एवढी मोठी राक्षसी त्या हातावर त्या मांडीवर गेलेलं तिला घेऊन तिथपर्यंत गेली होती. बरं आपलं नशीब चांगलं म्हणून ती मरून गेली तर काय सांगावं तुला. पण अशा राक्षसीची थोडी नजर पडतच असते. तर एक काम कर, ह्याला गाईचं शेण आणि गाय जिथं राहते तिथली माती अशी गोमूत्रामध्ये कालवायची आणि त्याचा लेप करायचा लेकराच्या अंगात. देव म्हणले 6 दिवसाचा मी आणि ह्याच्यावर हे माझे हे असले उपाय. काय ताप झाला बाबा. पुन्हा गो रज आणि गो गाईचं शेण याच्याने परमात्म्याला विलेपन करण्यात आलं. पुन्हा परमात्म्याला आंघोळ घालण्यात आली. देवाने सांगितलं आता म्हणजे आपण पटकन झोपी गेलं तर बरं आहे, नाहीतर पुन्हा एखादी गोपिका यायची काहीतरी सांगायचं. त्यापेक्षा झोपी गेले म्हणजे आपण ते निवांत राहायचं. परमात्माला लगेच पटकन आंघोळ झाली की झोपी गेले सगळं झालं त्या दिवशी. पण परमात्म्याचं परमात्म्याचा तो बाकीचा विधी मात्र मग तो काय पुन्हा कधी करून घेतला असेल. शुकाचार्य सांगतात राजन भगवान परमात्म्याने पुत्रीला परमगती प्रदान करून त्याच्यानंतर मग 27वा दिवस झाला. हे 6व्या दिवशी हे झालं म्हणून 12व्या दिवशी काही नाव ठेवता आलं नाही म्हणून 27व्या दिवशी पुन्हा रोहिणी नक्षत्र आल्यानंतर परमात्म्याचं नाव ठेवण्याचा कार्यक्रम ठरला. सुंदर असा मंडप वगैरे देण्यात आला. अंगणामध्ये सगळ्या प्रकारची तयारी केली. मध्ये छान पलंग ठेवला. ते काल जसं पाळणा सजून ठेवला होता तसा पाळणा ठेवला. काही सगळ्या गोपिका वगैरे बोलवल्या. सगळ्यांना बोलवून मग बारशाचं जेवण पण नाव ठेवण्याचा कार्यक्रम सगळं एकत्रित ठेवलं होतं. दंडी स्वागत झालं होतं. मलाही फोन केला होता कुठे महाराज लाय कार्यक्रम चालू या आमच्याकडे थोडस भजन वगैरे कथा वगैरे करून मलाही बोलवलं. मी पण आलो. मग आमच्या भाऊना सुशांत सगळ्याला घेऊन चला मला आपणही जाऊ थोडस भजन वगैरे करू. असं मस्त तिथं भजनाचा कार्यक्रम सुरू झाला. हे गोविंद राधे कृष्ण गोविंद गोविंद राधे कृष्ण. हे गोविंद राधे कृष्ण गोविंद गोविंद हे गोविंद. छान भजन सुरू झाल्यावर सगळ्यांनी टाळी वाजवली. सगळेजण मोठ्याने म्हणायला लागले योगा योगा. तिथे एक राक्षस आला. त्याचं नाव होतं शकटासुर. शकटासुराने सगळं बघितलं. अगोदर एक जागा बघितली आपल्याला.
ते बाजूला एक बैलगाडी उभी केली होती, त्या बैलगाडीमध्ये येऊन बसला. हा मला चांगली. आता त्याला एक काम करायचं होतं, तिथल्या सगळ्याला मारायचं होतं. पण शकटासुरांनी पाहिलं जे जे लोक टाळी वाजवतात, मोठ्यानं म्हणतात, त्याला आपल्याला मारता येत नाही. सगळीच भजन करू लागले. पुढे पुढे तर भजन एवढं रंगात आलं, यशोदेवी भगवंताला खाली ठेवलं, ती पण नाचायला लागली, भजन करायला लागले. राष्ट्रपती सगळ्याकडे बघितलं, कोण कोण टाळ्या वाजवायला लागले, तिकडं तिकडं सगळे टाळ्या वाजवू लागले. ते राक्षस नाही बरं, तो बघू लागला. राक्षसाने पाहिलं सगळे टाळ्या वाजवतात, पण ह्या सगळ्या गोकुळामध्ये एकमेव असा व्यक्ती होता जो टाळ्या वाजवत नव्हता. कोण माहिती? ते स्टेज करून त्याच्या बाजूला पाळणा ठेवला होता. पाळण्याच्या बाजूला एक गादी होती, त्या गादीवर आईने भगवंताला झोपवलं होतं. आता ते काय मंत्र पूजा वगैरे करायचं, त्याला पाळण्यात घालायचं होतं. ते भगवंत परमात्मा मात्र असं मस्त हातात हे करून असं भजन नाही. एवढे माझं सगळे जर भजन करतात, मला काय करायचं भजन करायचे? ते शकटासुर म्हणला हे भजन करत नाही का, बघतो हे पण. आणि त्या शकटासुराने जोर आणि ती बैलगाडी उचलली आणि भगवंताच्या अंगावर आदळली. भगवंताने तडार्जन लाथ मारली त्याला, तो एका दगडावर पडला. भयंकर राक्षस तयार झाला. सगळेच्या सगळे पळून गेले जिकडं तिकडं. मी असं ऐकलंय, त्या दिवशी मेलेला शकटासुर त्यानं दुसरा जन्म घेतला नाही आणि त्यानं रोहिण्यात आलाय पण. हा, आणि जे लोक कथेला बसून टाळी वाजवत नाही त्याच्या अंगावर पडणार आहे म्हण. ते तुमचं तुम्ही बघून घ्या. हे गोविंद हे गोपाल हे गोविंद हे गोविंद हे गोपाल हे गोविंद हे गोपाल हे गोविंद राधे कृष्णा गोविंद गोविंद. सगळेजण भजन करत होते आणि अचानक त्या राक्षसाने परमात्म्यावर असा जोर आणि भार दिला. भगवंताने एक लाथ मारली, तडालकट पडून जेव्हा तो अकराळ विक्राळ रूपामध्ये मरण होऊन पडला, मग मात्र सगळेजण भयभीत होऊन पळून निघून गेले. आता काय करावं? नंदबाबाच्या गोकुळामध्ये आत्ता 1000 माणसं होती ना, आता एकही नाही. त्याच्यामुळे काय झालं माहितीये का, ते नाव ठेवायचा कार्यक्रम कॅन्सल झाला. लोक जेवायला बोलवलं नाही येतील का, असं राक्षसाचा मध्ये इकडं पडलं. शेवटी काही लोकांनी त्याला तोडून करून त्याला बाहेर घेऊन टाकलं. पलीकड सोय जेवण तयार झालं होतं. काय करावं, जेवण ज्याच्या त्याच्या घरी नेऊन देण्यात आलं. आणि अशा प्रकारे 27व्या दिवशी देवाचं नाव ठेवायचं राहून गेलं. त्याच्यानंतर पुढे एक ऋतू संपला आणि मग 2 महिन्यानंतर एके दिवशी यशोदा राणी आपल्या बाळाला मांडीवर घेऊन बसली आहे आणि अचानक एक सोसाट्याचा वारा सुटला. एका क्षणामध्ये तर त्या वाऱ्याने सगळं गोकुळ उडवून लावलं आहे. त्या गोकुळामध्ये ते वार सरळ नंदबाबाच्या घरामध्ये शिरलं. यशोदा राणीला आपल्या मुलाचा वाद सहन झाला नाही म्हणून तिने खाली ठेवलं. डोळ्यामध्ये काही धूळ गेली आहे, डोळे अशी चोळती आहे यशोदा. तोपर्यंत त्या प्रणावताने भगवंताला उंच उंच नेलं. भगवंत उंच उंच गेले त्याच्याबरोबर. आणि मग परमात्म्याने त्याच्या गळ्याला घट्ट बिठी मारली, जोर आणि वरून खाली आदळलं त्याला आणि एका दगडावर पडून तृणावर्ताचा पण नाश झाला. भगवान परमात्म्याने तृणावर्ताचा नाश केला. पूतना, शकटासुर आणि तृणावर्त अशा 3 दैत्याचा नाश परमात्म्याने केला. आता परमात्म्याला 6 महिने झाले होते. पण एवढंच प्रॉब्लेम होता, देवाला नाव नव्हतं काही.
कुणी कानोबा म्हणायचं, कुणी लाला म्हणायचं, कुणी बाळा म्हणायचं, कुणी काही कुणी, पण नाव नाही देवाला. नाव ठेवायचं म्हणलं की असं काहीतरी यायला लागलं. काय नंद बाबा शुकाचार्य सांगतात, एकदा नंद बाबाच्या घरामध्ये काही साधू लोकांचं आगमन होतं. त्या साधू लोकांच्या मध्ये मुख्य साधू होते, त्याचं नाव होतं गर्गाचार्य. गर्गाचार्य घरी आल्यानंतर बाबांनी त्यांचं मोठं स्वागत केलं, त्यांना बसवलं. दिवसभर गप्पा झाल्या, रात्रभर गप्पा झाल्या. आणि आणि सहज बाबांनी सांगितलं, आमच्या मुलाची पत्रिका वगैरे तर बघा, काय 3 एवढी मोठी संकट आली त्याला. बर बर, काय तुमच्या लेकराचं नाव ठेवायचं राहिले? अच्छा, म्हणजे इथून सुरुवात आहे. एक काम करा म्हणा, तुम्ही काही काळजी करू नका. उद्या सकाळी चांगला मुहूर्त आहे, आपण एकांतामध्ये ह्याचं नामकरण करू, कुणाला सांगायचं नाही. गोठा सारून घेतला. ब्रह्ममुहूर्ताला पहाटे 5 वाजता पुण्यावाचन वगैरे केलं, नामदेवतेची पूजा केली. गर्गाचार्य आपल्या पलंगावर, आपल्या चौरंगावर बसले. यशोदा राणीने आपल्या मुलाला, रोहिणीने आपल्या मुलाला बरोबर घेतलं. नंद बाबांनी एका पहिल्या रोहिणीच्या मुलाला गर्गाचार्यांच्या हातामध्ये दिला. सांगितलं, महाराज बघा, हे हा वसुदेवाचा पुत्र आहे, रोहिणीचा पुत्र आहे, त्याचं नाव ठेवा. त्या बाळाकडे पाहिलं गर्गाचार्याने, इतका आनंद झाला. वा, काय सुंदर बाळ, आनंद झाला. रमयती राम, हा आपल्या रूपाने आनंदित करतो, प्रसन्न करतो, म्हणजे नाव राम असं ठेवा. वा, राम छान नाव. राम म्हणल्याबरोबर रोहिणीने विचारलं, म्हणजे दशरथ नंदन राम का? नाही, हा दशरथ नंदन राम आहे. मग यशोदीने सांगितलं, हे परशुराम असेल का? नाही म्हणे, परशुराम पण आहे. मग कोणता राम? कोणता राम म्हणावा याला? ते पोरग फार हुशार होतं. त्या पोराने आपले असे हात दाखवले, माझे बाहुबल बघा. हा, मग काय करणार? हा, याच्या बाहुमध्ये बल आहे ना, म्हणून बलराम असं याचं नाव ठेव. वा म्हणे, नाव छान. काही जण संकर्षण असं पण याला म्हणतील. लेकराला पुन्हा बाबांच्या जवळ दिलं, बाबाने रोहिणीच्या जवळ दिलं. यशोदेच्या जवळच्या आपल्या मुलाला घेऊन गर्गाचार्यांच्या हातामध्ये जसे नंद बाबाने दिलं, त्या मुलाबरोबर पाहिल्याबरोबर ब्रह्मसमाधी प्राप्त झाली. योगी या दुर्लभ तो म्या देखिला साजरे, योगी या दुर्लभ तो म्या देखिला साजरे, योगी या दुर्लभ देखिला साजरे. दुर्लभ तो म्या योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजरे, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजरे, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजरे, योगिया दुर्लभ तो म्या पाहता पाहता मना न पुरे धरी, पाहता पाहता मना न पुरे धरी, देखिला देखिला मागे देवांचा देव, देखिला देखिला मागे देवांचा देव, देखिला देखिला मागे देवांचा देव. पाहता पाहता नको रे धन, पाहता पाहता नको रे धन, देखिला देखिला
विठला संदेहो निमाले तुझे पण विठला संदेह भगवान परमात्मा रूप दर्गाचरणी पाहिलं वा काय होतं सुद्धा आज मी त्या परमात्म्याला पाहिलं जे योग्यांना हे दुर्लभ आहे पाहता पाहता मना नको रे कमी गडी शब्दात इच्छा किती पाहून सुद्धा मन तृप्त होत नाही आज मी पाहिलं कोण देवाचा देव त्या देवाचा देव आहे विठला संदेहो निमाले तुझे पण आजपर्यंत अनेक वेद शास्त्र पुराण वगैरे वाचले होते ऐकले होते कुठं देवाचं असं स्वरूप आहे कुठं देवाचा आहे कुठं सगुण आहे कुठं निर्गुण आहे कुठं त्याचं रूप शिव आहे कुठं विष्णू आहे कुठं देवी आहे सगळे रूप सांगितले होते पुढे पुढे जर आता प्रश्न पडला त्याच्यातलं खरं देवाचं रूप कोणतं असा जो प्रश्न होता तो पिटला संदेह हो आज माझा संदेह पिटला आणि लक्षात काय आलं हे तर माझा आत्मस्वरूप अनेक निषेध अनंत रूपे अनंत देवे अनंत अनंत रूप घेऊन अनंत रूपाने जो जगणारा सुहात्मा आणि आज हा या रूपाने आलेला आहे पापर देवी वरुणीव कोण निमारी तैसी विठला संदेहो निमाले तुझे पण मामाची मुली गाडी मला गेली बरं विठला संदेह तुमची पण सगळ्यांची बारी आहे बरं त्यांच्या अगोदर यांची जागा तुमच्या सगळ्यांची बारी हा